या पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवली ना तर दरवर्षी याच पद्धतीने बनवाल हे नक्की. तर व्हिडिओ पूर्ण पहा, रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकताय अर्धा किलोच्या प्रमाणे मी ही चकली बनवलेली आहे. अगदी खुसखुशीत अशी चकली बनवून तयार झालेली आहे. या चकलीची एकच खासियत आहे की या चकलीमधला प्रत्येक साबुदाणा फुलतो. तर एवढी याप्रमाणे अर्धा किलो साबुदाण्याची चकली बनवून तयार झालेली आहे. तर आता कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी आपले चकली आहे ना ते टाकून घेतले. तर बघू शकता तेल जर कमी गरम असेल ना तर चकली लवकर फुलत नाही आहे. तर तेल छान असं गरम झाले की आपली चकली अगदी परफेक्ट फुलते. बघू शकताय. तर दुप्पट तिप्पट फुलणारी ही चकलीची रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली का ते. तर जरा वेगळ्या पद्धतीने मी ही चकली बनवलेली आहे. जे नवीन असतील ना चकली बनवणारे वगैरे तर त्यांना नक्की ही परफेक्ट जमेल चकली बनवताना. तर खूप सोपी पद्धत आहे. तर अशी दुप्पट ते तिप्पट फुलणारी चकली आपली चकलीची रेसिपी आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघू शकताय. तर या पद्धतीने मी सर्व चकली तळून घेतलेली आहे. बघू शकताय अगदी प्रत्येक साबुदाणा आपल्या चकलीमधला फुलून तयार झालेला आहे आणि खुसखुशीत म्हणाल तर खूप छान पद्धतीने बनलेली आहे. अजिबात कडक वगैरे नाही आहे. तर बघू शकताय बघताच खावीशी वाटणारी आपली चकलीची रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो आणि नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे मी निवडून स्वच्छ असा चाळून वगैरे घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. तर हा रात्रीच मी साबुदाणा भिजत घालत आहे. रेसिपी दुसऱ्या दिवशी बनवायच्या अगोदरच साबुदाणा भिजत घालायचा संध्याकाळीच, म्हणजे छान फुलतो. तर इथं पातेल्यामध्ये मी साबुदाणा घेतला आणि 1 ते 2 पाण्याने धुवून घेतला साबुदाणा छान असा. तर याच्यात मी थोडंसं जास्तीचं एक अर्ध बोट एवढं पाणी ठेवलेलं आहे साबुदाण्याच्या वरती. तर साबुदाणा आपला छान असा भिजलेला आहे. तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तर कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या. त्याची साल वगैरे काढून असं मी खिसून घेतला होता. आणि या पद्धतीने पण तुम्ही ह्याची पुरणाची चाळण असते ना तर त्याच्यामध्येही असा बारीक करू शकता. तर खूप लवकर या पद्धतीनं केला ना तर लवकर स्मॅश होतो. तर इथं कढईमध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलं आणि याच्यामध्ये छान असा आपला साबुदाणा जो फुलला होता भिजलेला होता ना तो टाकून घ्यायचा आणि छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत हा साबुदाणा आपल्याला परतून घ्यायचा आहे वाफेवरती. तर बघू शकता 2 ते 3 वेळा मी असा ट्रान्सपरंट होईपर्यंत वाफवून घेतलेला आहे झाकून ठेवून कढईमध्ये. तर एका परातीमध्ये काढून घेतले सर्व मिश्रण, स्मॅश केलेला बटाटा वगैरे. मी इथं हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर लाल तिखट टाकलं तरी चालेल. तर आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतले चवीनुसार. ते सर्व मिश्रण आपले छान असं तयार करून घेतले, मिक्स करून सोऱ्यामध्ये भरून घेतले आणि बघू शकता छान अशी चकाकदार अशी आपली चकली बनवून तयार होते. अगदी थोडाही तुकडा न पडता या पद्धतीने मी सर्व चकली बनवून घेतली. 2 ते 3 दिवस वाळवून घेतली उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये. तर एवढी आपली बनवून झालेली आहे चकली. तर आता कढई गरम करून ठेवलेली आहे. कढई गरम केलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे बघू शकता. तर तेलामध्ये टाकताच अगदी छान अशी दुप्पट तिप्पट फुलणारी ही आपली चकलीची रेसिपी आहे. बघू शकता छान अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता अगदी छान अशी आपली चकली फुलून तयार झालेली आहे. एकदम खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे ही चकली. तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आवडली का ते. तर या पद्धतीने मी सर्व चकली तळून घेतलेली आहे. तर दुप्पट ते तिप्पट फुलणारी आपली साबुदाणा चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला नक्की सांगा.
तर अशी छान अशी प्रत्येक साबुदाणा फुलणारी आपली चकली छान अशी तळून घेतलेली आहे मी, बघू शकता. ज्यांना दात वगैरे नाहीत ते सुद्धा खाऊ शकतील अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला